नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मंडळी, दिवाळीनिमित्त आज आम्ही पुन्हा एकदा श्री स्वामींच्या दर्शनासाठी आज भुईगाव मठ या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण पाहू शकता की आज दिवाळी आहे आणि बरेच सारे मंडळी ह्या ठिकाणी येत असेल का, आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचे चैतन्य म्हणजे आमची फॅमिली ही बाईकने आली आणि ती लोक मठामध्ये गेलेत आणि मी खास सायकलनी इथपर्यंत पोचलो आहे। मग दाखवतो, सायकल दाखवतो। सायकलनी आज घरापासून तर इथपर्यंत स्वामीच्या मठापर्यंत जवळ 10 ते 11 किलोमीटर हे अंतर होतं। ते आपण हे सायकलनी पार करून इथं मठावर पोचलो आहे। ही आपली सायकल आहे, चैतन्याची सायकल आहे। ही सायकल घेऊन मी इथपर्यंत पोचलो आहे। सायकल इथे पार्किंग केली आणि आता ही पार्किंग आहे, पार्किंगमध्ये उभे आहे। पार्किंगमधून मी हा ब्लॉग चालू करतोय आणि समोरच बघा रम्यामध्ये हे स्वामींचं हे मंदिर आहे, खूप छान आहे। पार्किंग सोयीसुद्धा आहे आणि आपले जे स्वयंसेवक आहेत पाहू शकता, हे स्वयंसेवक आहेत, ते गाडी लावण्यासाठी इथे सोय करत आहेत आणि आता आपण चाललो आहे थेट आतमध्ये। खूप छान असं हे मंदिर आहे, पाहू शकता। निसर्गरम्य असं हे मंदिर आणि साईडला असणारा हा गाव भुईगाव। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। फायनली आपण स्वामीच्या मठात पोचलोय। खूप छान असा मठ आहे, पाहू शकता। सर्व देवांचे दर्शन करायचे असेल तर ह्या मंदिरामध्ये नक्की या। संपूर्ण गणपती अष्टविनायक जे गणपती आहेत त्यांचे पूर्णपणे फोटो ह्या मंदिरामध्ये लावलेले आहेत, पाहू शकता। मस्त छान असे मंदिर आहे। सर्व बघा, पाहू शकता, सर्व संत महात्मा यांचे सर्वांचे फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे। खूप भाविक या ठिकाणी दिवाळीनिमित्त भाविक सर्व या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण चाललो आतमध्ये बघा। पहिलेच आपल्याला साईंचं मंदिर लागतंय। साईनाथ महाराज की जय। हे साईनाथांचं मंदिर आहे पहिलंच। साईनाथ महाराज की जय। खूप छान असं सुंदर आणि साफसुथरं असं हे मंदिर आहे। हे मेन महाद्वार आहे। हो, साईंचं स्वामींचं मंदिर आतमध्ये आहे, पण हे मेन महाद्वार आहे। मेन महाद्वारमधून हे सर्व येणारे भाविक मंडळ हे आतमध्ये जात आहेत। एकदम साफसुथरं मंदिर आणि खूप छान असं हे मंदिर आहे।